पाहू शकतात आम्ही आता विसापूर किल्ल्याजवळ आलो आहे। तर आजचा आपला व्हिडिओ विसापूर किल्ल्यावरती बनणार आहे। तर आपण आता चालू करूया किल्ला चढायला आणि पुढे बघूया काय काय किल्ल्यामध्ये बघण्यासारखं आहे। तर चला चालू करूया। माझ्या बॅगमध्ये खूप वजन आहे, तर वजन असल्या कारणामुळे मी बॅग घेऊन तर वर किल्ला चढू नाही शकत। तर आता बघूया, इथे दुकान दिसलं आहे मला, तर तिकडे बॅग ठेवण्याची आपली सोय होते का बघूया। चला, हा की इथे बॅग ठेवू शकतो? हो चालेल चालेल ना। हा, आता बॅग ठेवलेली आहे आपण, तर बऱ्यापैकी एकदम असे खांद्यांना वगैरे आराम भेटलेला आहे। किल्ला आमच्या पाठी आहे, तुम्ही बघू शकता। अजून तरी 15-20 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा जास्ती अजून चढायला लागू शकतं आम्हाला। अजून अर्धा पण चढून झालो नाही आम्ही गड। बघू शकता हालत काय झाली आमची। दुसरी पाण्याची बॉटल आता ही खाली करतो आम्ही। ठीक आहे, आता चढूया। आलो आहे तर आता पूर्ण चढून बघूया आता। चला, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, किल्ल्यावरती चढण्यासाठी प्रॉपर अशा पायऱ्या इथे आपल्याला दिसत नाही आहेत। जे चढायचं आहे ते आपल्याला दगडांचाच पॅच आहे, पूर्ण रॉक पॅच आहे। तर हा म्हणजे एक प्रॉपर ट्रेकच तुम्ही म्हणू शकतात। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला किल्ल्याचा तटबुरुज दिसलेला आहे। तर आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत किल्ल्यावरती। नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव सायली वेंगुर्लेकर। माझं नाव मयुरेश किन। ओळखत असाल तर जुने असाल तुम्ही, तर नवीन असाल तर ओळख करून दिली आम्ही। तर आज आम्ही आलो आहोत लोणावळ्यामध्ये विसापूर किल्ला, जो की लोहगड किल्ल्याच्या बाजूलाच आहे। तर सकाळी आम्ही मुंबईवरून निघालो, जवळपास 6 वाजता आम्ही निघालो आणि पनवेलवरून आम्ही जो लोणावळ्याचा रूट आहे तिथून आलो, खंडाळा घाट केली, खोपोली मार्गे आलो आणि येताना आता चिक्कार थंडी होती, असे कुडकुडायला होतं तर सकाळी। पण इथे पोचल्यावरती जे ऊन आम्हाला वरती किल्ला चढताना भेटलं आहे ते खूप असं म्हणजे मे महिन्याची आठवण करून दिली, एवढं ऊन होतं। इतका उन्हातून किल्ला चढलो आहे तर घसा देखील सुकलेला आहे आणि हालत पण बेकार झाली। तर आपण आता लिंबाचं सरबत पिऊया। कधी कधी असतात तुम्ही इथे? रोज असता? रोज पूर्ण एवढं गड चढून वर येता? आणि तुम्हाला आता वय काय तुमचं? किती? 30। तुम्ही पाहू शकता दररोज गड चढून एवढा वर येणं सोपं नाही आहे। तुम्ही कुठे इथे जवळपासच राहता काय? इथे खालीच राहता? अच्छा, ठीक आहे ठीक आहे। ह्या किल्ल्याचा इतिहास असा जास्ती काही नाही आहे, कारण की ह्या किल्ल्याला तेवढं स्थान मिळालं नाही इतिहासामध्ये। तर हा किल्ला एक असा पाठार आहे आणि त्यामध्ये असं प्राचीन वास्तू तर आपल्याला काही पाहायला भेटत नाहीत। फक्त जे आहे ते साईडला बुरुज वगैरे भेटतात, तटबुरुज वगैरे पाहायला, आणि एक चपाटदार मारुतीचं मंदिर आहे। दरी इतकी खोल आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल, आणि इतका वारा देखील सुटलेला आहे की असं वाटतं की इथून उडूनच जाईन आता। तर असं वातावरण भेटणं खूप अवघड असतं। तर आम्ही गडाच्या एकदम टोकाशी आहोत। तर तुम्ही आमच्या पाठी बघू शकतात की खोल दरी जी आहे
पूर्ण किल्ल्यावरती हवा एवढी सुटली आहे आणि ऊन एवढं आहे, ते उन्हामध्ये वाट लागली. चला आता किल्ल्यावरती फिरूया आपण, थोडं अजून काय काय बघायला भेटतंय ते बघूया. लेट्स गो. तर तुम्ही पाठी पाहू शकता, आमच्या पाठी गुफा आहे. गुफा म्हणजे ही एक चोरवाट आहे, जे की महाराजांच्या टायमात त्यांच्या मावळ्यांनी शोधलेल्या वाटा असायच्या. त्या त्यांनाच माहिती असायच्या. जेव्हा सैन्य मुख्य दरवाजावरून जेव्हा शत्रू यायचे त्यावेळेला अशाच छोट्या छोट्या वाटा असायच्या, ज्या चोरवाटा म्हणून मानल्या जायच्या. तर असे प्रत्येक किल्ल्यावरती असतातच चोरवाटा. तर आपण बघूया व्हिडिओ. आता आतमध्ये जाऊया, काढूया व्हिडिओ. पूर्ण अंधार आहे इथं, तुम्ही पाहू शकता. खूप अशी वाट लावलेली आहे या गुहेची. तिकडे पुढे देखील आहे जायला, पण पूर्ण अंधार आहे, त्यामुळे मी त्या साईडला जाणार नाही. वरतून पण हाईट खूप छोटी आहे. वरती उठलो तर आपटायला होईल. तुम्ही पाहू शकता अशी प्रचंड मोठी आहे. या साईडला देखील जागा आहे आणि इथे पण आहे. सगळं इथे असं म्हणजे पाणी पाणी आहे. तर काय माहिती आता पुढे तर मी नाही जाऊ शकत. तर आता पुढे जाऊया इथून बाहेर. खरं तर मित्रांनो ती चोरवाट नव्हती, चुकून माझ्या तोंडातून निघालं. त्या गुहा आहेत, तिथे 40 ते 50 लोकांची राहण्याची सोय व्हायची. तुम्ही वसई किल्ल्याचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवलेलं पाण्याचा साठा कसा किल्ल्यांवरती केलेला असतो, तसं ह्या किल्ल्यावरती पण पाण्याचा साठा करण्यासाठी टाकी इथे बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी जी आहे टाकी, ह्याच्यामध्ये पाणी दिसत असेल तुम्हाला. पण त्या पाण्याची आता अवस्था खूप खराब आहे. ते पाणी खूप खडूळ झालेलं आहे, कारण की ते सध्या वापरामध्ये नाही, पाणी कोण वापरत नाही वगैरे. आणि त्यात कुत्रे वगैरे इकडे जे आहेत, प्राणी माकडं कुत्रं वगैरे त्याच्यामध्ये घाण करतात आणि ते पाणी पियायला वापरतात. तर माणसं हे पाणी वापरत नाही पियायला. पण असं प्रत्येक किल्ल्यांवरती पाण्याचा साठा असायचा, कारण की ते सैन्यासाठी लाखोच्या तादादीने जरी सैन्य असतील तर त्याच्यासाठी ते कामाला यायचं पाणी. चला आता पुढे जाऊया आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
किल्ला फिरून झालेला आहे आपला. ऊन देखील खूप आहे त्यामुळे वाट लागली आहे. आणि हे हूड घातलंय ते सकाळी इथे लोणावळ्यामध्ये थंडी होती त्यामुळे घातलंय. दुसरा काय घेऊनच नाही आलो. तर वरती चढून इथे फिरेपर्यंत उन्हामध्ये पूर्ण माझे शरीरातून पाणी पाणी झालंय. हे बघा मला लागलं पण. चढताना थोडं पाय सटकून खरचटली. किल्ल्याचा असा काही खास इतिहास नाही आहे. फक्त इथे सैन्याचा वास्तव्य असायचा आणि महाराज फक्त इथे येऊन जाऊन असायचे. म्हणजे इथे कधी ते असे स्थायिक झाले नव्हते. तर इथे मोस्टली आता ट्रेकर्स लोक व्हिजिट करतात. जे की हा एक ट्रेकिंग पॉईंट बनलेला आहे जो विसापूर किल्ला. तर आता पुढे देखील आपण जमलं तर जाऊ. संध्याकाळ होत आली आहे. तर इथे जवळपास एक किल्ला आहे तिकोणा किल्ला. तर आता आम्ही हा किल्ला उतरायचा चालू करतो. वेळ भेटला तर तिकडे पण जाऊ आम्ही. तर चलूया आता आपण भेटू आता उतरायचं उतरून झाल्यावरती खाली. कारण की हात पाय पूर्ण गेलेत. बघूया आता. चला.